नमस्कार, मी प्रांजली सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज होत काय आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतोय की प्रेशर वाढलेलं आहे. आणि आज आपण ज्या प्रेशर किंवा ज्या तणाव, डिप्रेशन याचा जो विचार करणार आहोत, तो स्पेशली जे जॉब करतायत आणि स्पेशली जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतायत त्यांच्याबद्दल आपण बोलूया. मला असं म्हणायचं नाही की फक्त कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जे काम करत आहेत त्यांनाच खूप प्रेशर आहे, कामाचं वर्कलोड जास्त आहे. तर आज कुठेही जॉब करा किंवा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जॉब करा, हे कामाचं प्रेशर आहेच. यावेळेस होत काय आहे की प्रत्येक व्यक्तीकडून, म्हणजे साधारणतः एका व्यक्तीकडून त्या व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा दुप्पट काम करून घेतलं जात आहे. म्हणजे दोन व्यक्तीचं जे काम आहे ते दोन व्यक्तीचं काम हे फक्त एका व्यक्तीला करून देत आहे. आणि मोबदला म्हटलं तर मोबदला हा तेवढाच आहे, म्हणजे कमीच आहे जे एका व्यक्तीला, कारण त्यांचं म्हणणं आहे की तू एकटा आहे. इन शॉर्ट, दोन व्यक्तीचं काम हे एका व्यक्तीकडून करून घेऊन त्याला मोबदला म्हणजे सॅलरी ही एकाच व्यक्तीच्या कामाची देण्यात येत आहे. आणि ही नुसत्या कॉर्पोरेट चीच नाही तर सर्वीकडचीच ही आज गोष्ट झालेली आहे. पण कॉर्पोरेट कल्चरबद्दल आपण जास्त या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, कारण तिथे हे प्रमाण फार जास्त आहे. तर हे का होत आहे की बऱ्याच कंपन्यांचं म्हणणं आहे की आम्हाला प्रॉफिट नाही आहे, मग आम्ही आपली सॅलरी जी आहे ती सॅलरी का देणार. आणि मग या कंपन्या काय करतात की एका व्यक्तीकडून दोन व्यक्तीचं काम करून घेण्याचा प्रयत्न करतात, की म्हणून ते करून घेत आहे. आणि त्या कामाचं प्रेशर आल्यामुळे हे व्यक्ती, जे कॉर्पोरेट कल्चरमध्ये जाणारे व्यक्ती आहे, ज्यांना आपण हुशार, ब्रिलियंट, स्मार्ट व्यक्ती समजतो, ते व्यक्ती त्या टार्गेटमुळं प्रेशरमध्ये येतात. आणि प्रेशरमध्ये आल्यावर ते आनंद थोडा जास्त काळ प्रेशरमध्ये राहिल्यामुळं काय होतं तर ते डिप्रेशनमध्ये जातात. आणि डिप्रेशनमध्ये गेल्यावर मग तुम्हाला माहिती आहे, मग ते एन्झायटी होणार एक्सेट्रा. मग विविध प्रकारची झोप येणे नाही किंवा विसराळूपणा यासारखे वेगवेगळे आजार, मानसिक आजार, स्पेशली शारीरिक तर होतातच, पण मी मानसिक आजाराबद्दल बोलते कारण मी मानसिक आजाराची काउन्सिलिंग करते. सो हे आजार डेव्हलप होत जातात. मग आपल्याला, म्हणजे आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपल्याला हा ताणतणाव कसा थांबवायचा आहे. आपण तो थांबवू शकत नाही, पण आपण कमी कसा करायचा आपल्यावर डिपेंड करतं की आपल्याला तो किती घ्यायचा आहे आणि किती नाही घ्यायचा आहे. तर फर्स्ट मला तुम्हाला हे सांगायचं वाटतं की तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनसाठी किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही काम करता आहे, जसं एक एम्प्लॉई म्हणून काम करता आहे, तर तुम्ही त्या ऑर्गनायझेशनला, त्या व्यक्तीला आपलं म्हणा. तुम्ही त्या ऑर्गनायझेशनसाठी काम करा, ना की तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या प्रमोशनसाठी किंवा तुम्हाला सॅलरी मिळावी म्हणून काम करू नका. ज्यावेळी तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनसाठी तुम्ही काम करत आहात, ते ऑर्गनायझेशन जेव्हा तुम्ही स्वतःचं समजायला लागाल, त्यावेळी तुम्ही, कारण कसं असतं ना, आपण स्वतःसाठी कसं खूप काम करतो आणि दुसऱ्याचं असलं तर आपल्याला नको वाटतं, कंटाळा वाटतो. तर फर्स्ट तुम्ही त्या ऑर्गनायझेशनला आपलं ऑर्गनायझेशन असं माना आणि या माइंडसेटनी काम करा. म्हणजे तुम्हाला जी काही टार्गेट्स दिलेली आहे, डेडलाईन्स दिलेली आहे, ती तुम्हाला टेन्शन देणार नाही, प्रेशर देणार नाही. कारण आपल्याला आपल्या गोष्टीकडून जास्त त्रास होत नाही, पण दुसऱ्यांनी दिले तर आपल्याला जास्त त्रास वाटतो. सो फर्स्ट एक लक्षात ठेवा की त्या ऑर्गनायझेशनला तुम्ही स्वतःचं ऑर्गनायझेशन माना आणि फुल डेडिकेशनने तुमच्या 100% द्या, प्रामाणिकपणे द्या. आपल्या घरचं काम असलं की आपण कसं प्रामाणिकपणे करतो ना, तसंच ते ऑर्गनायझेशन आपलं ऑर्गनायझेशन आहे आणि त्या ऑर्गनायझेशनचा कसं इम्प्रूव्हमेंट होईल, आपल्या ऑर्गनायझेशनची कशी भरभराट होईल,
या नजरेने ते बघा, या विचारांनी तुम्ही त्याकडे बघा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या ऑर्गनायझेशनची भरभराट झाली तर 101% ही तुमची भरभराट असते. कारण कुठलीही कंपनी असं करत नाही, ती लॉसमध्ये येत आहे, तिला काही कुठेतरी प्रॉफिट कमी होत आहे म्हणून हे टार्गेट्स येत आहेत. ज्यावेळेस कंपनी आपली भरभराटीला असेल तर ती एम्प्लॉईला सुद्धा आनंदातच ठेवते. आता हे झालं आपण कंपनीबद्दल काय करायचं ते. आता झालंय कसं आहे ना, की कॉर्पोरेट कल्चरमध्ये सामान्यतः माणसाला माहिती असतं, म्हणजे बॉस असो या कुठलाही व्यक्ती असो, त्याला माहिती असतं की प्रत्येक माणसाची म्हणजे हे काम करण्याची कपॅसिटी 50% आहे. पण कॉर्पोरेट कल्चर काय करतं, जेव्हा त्याला माहिती असतं की हे काम करण्याची म्हणजे कुठलाही व्यक्तीची कपॅसिटी ही 50% आहे, परंतु कॉर्पोरेट काय करतं, त्याला 500% काम करायला टार्गेट देतं. आणि मग आपण काय होतो की आपण टेन्शनमध्ये जातो, आपल्याला प्रेशर येतं आणि त्या प्रेशरमध्ये आपल्याला एन्झायटी होते. एन्झायटी झाल्यावर आपण अँशियस होतो आणि आपल्याला काही सुचत नाही, आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी होते आणि याचा शेवट काय होतो की आपला परफॉर्मन्स डिक्रीज होतो आणि कालांतराने आपल्याला आपली कंपनी काढून टाकते. पण तुम्ही जी काही टार्गेट्स तुमच्या बॉसने दिलेली असेल, तुमच्या सिनियर्सने दिले असेल, त्याला न घाबरता तुम्ही स्वतःची टार्गेट ठरवा. तुम्ही स्वतःचं कंपनीबद्दल काम करण्याबद्दल एक डेडिकेशन ठरवा. तुम्ही कंपनीच्या व्हिजनचा विचार करून तुम्ही तुमची टार्गेट्स डेव्हलप करा आणि काम करा. ते जे दिलेले डेडलाईन्स आणि टार्गेट्स आहेत त्याचं मुळीच टेन्शन घेऊ नका. पण तुम्हाला तुमचं विजन माहिती आहे की आपल्याला कंपनीसाठी काय करायचं आहे, तर त्या जे काही टार्गेट्स आणि ते काही दिलेले असतील त्याचा मुळीच विचार करू नका आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळेल. आणि खूप विचार करू नका. आपण काय टार्गेटचा विचार करतो की माझा जॉब जाईल का. आज तुम्हाला समोरच्या व्यक्तीला माहिती आहे की 50% कुठलाही व्यक्तीला हे काम दिलं ते 50% होऊ शकतं. तो तुम्हाला 500% काम देत आहे, तुम्ही त्यातलं 100% कमी करता आहे एक टेन्शन घेऊन. त्याला वाटते नाही हा तर 100 करू शकला, मग याचा 600 द्या. असं करत 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 तुमचं प्रेशर वाढत जाईल, पण काम कधीही संपणार नाही. तेव्हा त्या टार्गेट डेडलाईनचा विचार न करता तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे काम कंपनीत करा. आणि त्यानंतरही तुम्हाला, कारण होतं कसं की हे डेडलाईन्स याचा त्याचा विचार करून मग तुम्हाला वाटतं बाप रे, मला तर हे 500% काम करायचं होतं आणि मी तर फक्त 200% काम केलंय, म्हणजे मी 300% कमी पडलोय. नाही, तुम्ही हा विचार पहिल्यांदा मनातून काढून टाका. एवढ्या वर्षापासून आपण जेव्हा कल्चरमध्ये काम करतोय तेव्हा आपल्याला हे कल्चर कळायला हवं की हा कल्चर असं आहे. आणि होईल का, जास्तीत जास्त तुमचा जॉब जाईल, जाऊ द्यात. होतं कसं ना की कुठलीही गोष्ट ही व्हायची असेल ती होतेच. कदाचित ते काम तुमच्यासाठी नसेलच, त्यापेक्षा चांगलं काम हे तुमच्यासाठी वाट बघत असेल, किंवा ते काम टेम्पररी तेवढ्याच दिवसापुरतं असेल. कारण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला आहे का, आपल्याला काम तर करायचंच आहे, पण कुठलाही मानसिक तणाव घेऊन नाही, कारण त्यामुळे आपली प्रोग्रेस होणार नाही आहे. आणि आपल्याला आपली प्रोग्रेस करायची आहे, तेव्हा जी काही कामं आहेत ती टेन्शनमध्ये न जाता, अँशियस न होता आपली हळूहळू आपल्या डेडिकेशननी करा. आणि कंपनीसाठी थोडे 2 तास जास्त केले, इट्स ओके, पण त्या गोष्टीचं तुम्हाला समाधान असणं गरजेचं आहे की मी माझ्या 100% दिलेले आहे, मी कुठल्याही कामचुकारपणा केलेला नाही आहे आणि तो कामचुकारपणा करूही नका. त्यानंतर जे व्हायचं ते होईल, पण तुम्हाला ती खंत राहणार नाही की मी माझे दिले नाही.
मला याचं सॅटिस्फॅक्शन असेल की मी माझे 100% दिले आहे. आपलं 100% काम देताना आपलं लाईफ एन्जॉय करा, आपली फॅमिलीला वेळ द्या आणि त्यानंतर जे व्हायचं ते होतं. कारण कायम लक्षात ठेवा, जेही होत असतं ते चांगल्यासाठी होत असतं. असे तुम्ही कितीतरी उदाहरणं बघितले असेल की एखाद्या कंपनीला एखाद्या एम्प्लॉईला काढून टाकलं आणि त्या एम्प्लॉईनी स्वतःची कंपनी टाकली. पण ती इच्छाशक्ती तुमच्यात ठेवा. काही झालं तर मी काहीही करू शकतो. आज मला एका कंपनीने काढलं तर मी दुसऱ्या कंपनीत काम करू शकतो, मी तिसऱ्या कंपनीत काम करू शकतो. कारण मला काम करायला आवडतं, मी कामचुकार नाही. हा प्रामाणिक भाव तुमच्या मनात असायला हवा, एवढं मात्र नक्की. कारण तुम्ही जर या टार्गेट्स आणि प्रेशरचं लोड घेतलं, हळूहळू तुमची जे काय मानसिक आजार आहे ते होईल, तुमचा परफॉर्मन्स होईल आणि एंड तुम्हाला काढणारच आहे. सो तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही युनिक आहात. दुसऱ्याशी कंपेअर करू नका की अरे याचं झालं, याला आणि मला सेम वर्क दिलं होतं पण याचं झालं, माझं झालं नाही. प्रत्येकाचा परफॉर्म करायची कपॅसिटी वेगवेगळी असते. तुम्ही तुमचे 100% देत आहात ना, तुम्ही प्रामाणिक आहात हे पात्र तुम्ही स्वतःला ठामपणे सांगा. आणि ठीक आहे, त्याला प्रमोशन मिळालं, आपल्याला प्रमोशन नाही मिळालं, तुम्ही युनिक आहात. कधी तुम्हाला मिळेल, कधी दुसऱ्यांना मिळणार आहे. कुणाशी कंपेअर करू नका. आणि टार्गेट्स आणि प्रेशर, डेडलाईन्स या गोष्टी पाळा, पण त्याचं टेन्शन घेऊ नका, पण त्यांच्यानुसार नाही. कारण होतं काय की जेव्हा एखाद्या गोष्टीची सक्सेस येत नाही तेव्हा आपण फ्रस्ट्रेट होतो. कारण ते काम तुमच्यासाठी बनलेलंच नसतं. तुमच्यासाठी आणखी देवाने सुंदर काम केलेलं असतं. त्याचा पॉझिटिव्ह विचार करा. ऑलवेज, मला यातून सांगायचं ऑलवेज पॉझिटिव्ह विचार करा. तुम्ही इन सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगते की एखाद्या बॉसने तुम्हाला खूप सारं टार्गेट दिलं आहे, नेहमी टार्गेट्स येत आहे आणि ते टार्गेट बघूनच तुमचा BP लो होत आहे, तुम्हाला एन्झायटी होत आहे, डिप्रेशन येत आहे. तुम्ही कसं काम कराल? तुमची प्रॉडक्टिव्हिटी कशी होईल? नाही होणार ना. तेव्हा स्वतःचे टार्गेट, स्वतःचे गोल डिसाईड करा, विजन ठरवा आणि काम करा. नक्कीच तुमचा परफॉर्मन्स चांगला राहील, तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल आणि तुम्हाला प्रमोशन वगैरे सगळं काही. बी पॉझिटिव्ह. कारण होतं काय, दोनच गोष्ट होऊ शकते, सक्सेस किंवा फेल्युअर. सक्सेस आलं म्हणून होळ करून जाऊ नका आणि फेल्युअर आलं म्हणजे रडत बसू नका. फेल्युअर ही सक्सेसची पहिली पायरी आहे असं आपणच म्हणतो. सो लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्ट स्वीकारा. तर आणि तरच या कॉर्पोरेट कल्चरमध्ये तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राखू शकाल. नाहीतर कायम विचार करत राहाल की बापरे, मला तर बॉसने एवढं टार्गेट दिलं होतं आणि मी तर हे एवढंच केलं. नाही, त्यात तुमची चूक नाही आहे. फक्त स्वतः प्रामाणिक राहा की तुम्ही 100% देता. ते काम 100% होण्यासारखं नसतंच. ते जेवढी कपॅसिटी असते त्याच्या कितीतरी पटीनं दिलेलं असतं आणि हे कॉर्पोरेट कल्चर आहे हे स्वीकारा आणि खुश राहा. बी पॉझिटिव्ह. ऑलवेज कीप स्माईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलंही काम, कुठलंही नातं, कुठलीही गोष्ट, कुठलेही टार्गेट्स, कुठलेही जॉब्स या आपल्या आयुष्यापेक्षा मोठ्या नाही आहे. जर आपलं आयुष्य हे प्रथम स्थानावर ठेवा आणि नंतर या गोष्टी. ज्यावेळेस तुम्ही या गोष्टीला जर फर्स्ट प्रायोरिटी द्यायला लागले तर तुमचं आयुष्य कोमेजून जाईल आणि ते कधी संपेल कळणारही नाही. सो आपल्या आयुष्यात कसा आनंद राहील, आपलं आयुष्य कसं छान राहील, हेल्दी राहील, याकडे लक्ष द्या.
तुर्तास इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअरसोबत शेअर करा.